अशी परिस्थिती काँग्रेसच्या काळामध्ये कधीच नव्हती. आम्ही तर काही मंत्री आमचे असे बघितले, की जे आमच्यापेक्षा जास्त निधी विरोधी पक्षाच्या लोकांना देत होते. म्हणजे एक उदाहरण झालं, आता नाव घेत नाही मी, परंतु असे अनेक आमच्या काँग्रेसच्या मंत्रिमंडळातले मंत्री होते, की जे आमच्यापेक्षा जास्त निधी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना देत होते. असे अनेक मंत्री होते आणि डी-पी-सी असेल, स्टेट फंड असेल, तुमचा जो काही नगरविकासचा फंड असेल, ग्रामविकासाचा फंड असेल, प्रत्येक याच्यामध्ये काँग्रेसचं गव्हर्नमेंट असताना बी-जे-पीचा जरी आमदार किंवा खासदार असेल, तरी लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा सन्मान राखला जात होता. हा सत्ताधारी असल्यामुळं भलेही काँग्रेसचे लोक जास्त पैसा घेत असतील, निधी घेत असतील, परंतु काही ना काही शेअर हा नक्की विरोधी पक्षाला दिला जात होता. परंतु आज जी परिस्थिती आपण बघतोय, ही परिस्थिती माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये तरी मी आतापर्यंत कधी अनुभवली नाही. इतक्या बिकट परिस्थितीला आम्हाला तर सध्या समोर जावं लागतंय. एक 10 ते 15 मिनिटापूर्वी मीडियावर बघितलं, की साहेब राजीनामा देणार आहेत, परंतु त्याच्यामागे प्रश्नार्थक चिन्ह आहे. त्यामुळे त्या बातमीची विश्वसनीयता किती हे तपासावं लागेल. त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं, की याच्यावर निर्णय जे काही असेल ते स्वतः साहेब घेतील. परंतु ज्या पद्धतीनं आता 27वा वर्धापन दिन आमचा मुंबईला झाला पक्षाचा, त्यावेळेला ज्या खंबीरपणे साहेब त्या ठिकाणी होते, मला तरी असं वाटत नाही की इतक्या लवकर ते अशा पद्धतीनं राजीनाम्याचा कुठला निर्णय घेतील. तुमच्यासमोर उभा आहे आणि माझ्या मनामध्ये कुठली तरी अस्वस्थता आहे का, हे तुम्हीच बघू शकता. आणि त्यामुळं निश्चितच कुठलीच अस्वस्थता नाही. थोडाफार संघर्ष करायचा आहे, तो करू, आणि अस्वस्थता वगैरे कुठलीच नाही. मी वारंवार हेच सांगतोय, की जेव्हा केव्हा आम्ही सर्व 8 खासदार जेव्हा कुठल्या पार्टी मिटिंगच्या निमित्तानं, पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा जेव्हा केव्हा मिळतो, अशा पद्धतीची अस्वस्थता कोणी अद्यापपर्यंत तर बोलून दाखवलेली नाही. त्यामुळं नेमके कोण अस्वस्थ आहे, आता याचं उत्तर आदरणीय चव्हाणसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीने देऊ शकतील. पण तर इतकं मात्र निश्चित आहे, की आता निधी मिळत नसल्यामुळं एक संघर्ष मतदारसंघामध्ये करावा लागतोय. त्यामुळं एक त्या पद्धतीची अस्वस्थता निश्चितच प्रत्येकामध्ये आहे. परंतु ती बट नॅचरल आहे, कारण की लोकांच्या अपेक्षा असतात आणि लोकांच्या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही, त्यावेळेला खासदार म्हणून थोडंसं आपण चिंतित होणं, थोडं अस्वस्थ होणं, हे बट नॅचरल आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.